Hello everyone and welcome back to the channel. This is the lecture number 6 of electrostatics आणि आजचा आपला टॉपिक आहे कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. देन डायइलेक्ट्रिक मटेरियल काय असतो ते बघूया. त्यामध्ये त्याचे दोन टाइप्स, पोलर अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. देन त्या पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्युल्सला जर समजा इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर प्लेस केलं तर काय होत असतो, हे सगळं टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण या टॉपिकपासून स्टार्ट करूया. कंडक्टर अँड इन्सुलेटर्स, त्यामध्ये बेसिक फरक जो असतो, बेसिक डिफरन्स जो असतो तो पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटीसाठी असतो. काही मटेरियल्स असतात का ज्याच्यामधून करंट इझिली फ्लो करत असतो. करंट म्हणजे काय, त्यामध्ये चार्जेस फ्लो करणार आहे, तर त्या टाईपचे मटेरियलला म्हणायचं कंडक्टर्स. आणि ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंटचा पॅसेज होणार नाही, पास होणार नाही, त्याला म्हणायचं इन्सुलेटर. ठीक आहे, सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल हा एक पेन आहे. हा जर समजा इन्सुलेटेड मटेरियलने जर बनलेला असेल तर जर मी याला बॅटरी जर जोडली तर याच्यामधून करंट फ्लो होणार नाही. हा एक टाईपचा इन्सुलेटर झालं. फॉर एक्झाम्पल रबर, प्लॅस्टिक, वूड, त्यानंतर काही दगड वगैरे काही पण जे असतात त्याला आपण इन्सुलेटर म्हणू शकतो. त्यानंतर जर मी समजा हा पेन मेटलनी बनलेलं आहे असं कन्सिडर केलं तर त्यामध्ये जर समजा याला बॅटरीला जर कनेक्ट केलं तर याच्यामधून करंट फ्लो होणार आहे, म्हणून या टाईपचे मटेरियलला काय म्हणायचं, कंडक्टर म्हणायचं. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये जेवढे पण मेटल्स असतात, कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर, हे सगळे काय झाले कंडक्टर्स आहे. त्याचबरोबर ह्युमन्स जे असतात, आपण जर स्वतःला कन्सिडर केलं तर जर समजा एखादा इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्याला जर आपण हात लावलं तर आपल्याला शॉक बसत असतो. शॉक का बरं बसणार आहे, कारण की जे चार्जेस आहे ते आपल्या बॉडीमधून इझिली फ्लो करू शकतात. ह्युमन्स एक टाईपचे कंडक्टर्स आहे. ठीक आहे, आता हे जे कंडक्टर्स असतात या कंडक्टरची काही स्पेशलिटी आहे, काही प्रॉपर्टीज आहे. ठीक आहे, इथे मी प्रॉपर्टीज लिहून घेतलेले ऑलरेडी. काय काय प्रॉपर्टीज आहे कंडक्टरचे, आणि हे जे पॉईंट आपण बघत आहे हे सीईटी साठी इम्पॉर्टंट असतो. सीईटी मध्ये याच्या रिलेटेड क्वेश्चन्स, थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात, व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट जे 3 प्रॉपर्टीज आहे ते इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेटेड आहे. सिंपल आहे एकदम. कंडक्टर असेल तर त्याच्या केसमध्ये 3 इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेटेड आहे, एक पोटेन्शियलच्या रिलेटेड आहे आणि एक सरफेस चार्ज डेन्सिटीच्या रिलेटेड आहे. सो फर्स्ट, जे एखादा कंडक्टर असेल, इनसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड 0 असते. इनसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड 0 असते. ठीक आहे, आता याचा यूज इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग मध्ये केला जात असतो. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग काय असणार आहे, त्यामध्ये जर समजा काही इक्विपमेंट्स असे असतात, काही सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स असे असतात का ज्याला जर समजा एक्सटर्नल करंटचा इफेक्ट होऊ शकतो, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डचा इफेक्ट होऊ शकतो, तर त्याला कंडक्टिंग मटेरियल्समध्ये ठेवलं जात असतं. म्हणजे काय होणार, त्यामध्ये जो आपलं इक्विपमेंट असणार आहे, फॉर एक्झाम्पल काहीतरी ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला इलेक्ट्रिक फील्डचा इफेक्ट होऊन द्यायचं नाहीये, म्हणून काय केलेलं असतो, त्याला एखाद्या कंडक्टरच्या मध्ये ठेवलेला असतो. समजा एक मेटॅलिक बॉल वगैरे काहीतरी असणार आहे, हॉलो असेल मध्ये, त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जर समजा याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये जरी ठेवलं तर इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, असं याच्यामधून पास नाही होणार आहे, याच्या पासून लांब असं आउटसाइड द कंडक्टर ते पास होणार आहे. असे जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते डायरेक्टली याला क्रॉस करून जाणार नाही, थोडक्यात त्याला असं बाहेरून जाणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण याला एक वाहत्या पाण्यासारखं एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. पाणी वाहत आहे आणि त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज आलं, काही मोठा ऑब्जेक्ट आलं, दगड आलं मोठा, तर पाणी काय करणार आहे, असं साईडने निघून जाणार आहे. तसंच इलेक्ट्रिक फील्ड जी असते कंडक्टरमधून पास होत नसती. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इनसाइड द कंडक्टर 0 असतात, ते इन्सुलेटर मटेरियल असेल त्याच्यामधून पास होऊ शकतात. ठीक आहे, तर इथे या टाईपची जी शिल्डिंग केलेली असते इलेक्ट्रिक फील्ड पासून त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी, त्याला सिम्पली इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये ही फर्स्ट प्रॉपर्टीचा यूज होणार आहे. इनसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज 0. त्याच्यानंतर सेकंड, आता इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे तर त्यामध्ये जे कंडक्टर असणार आहे त्यामध्ये चार्ज 0 पण असू शकतो, तशी चार्जेस असतात. आता कंडक्टर का बरं बनले याची पण स्पेशलिटी आहे, काहीतरी रिझन आहे, ते आपण पुढे बघूया. आता जस्ट समजून घ्या का एखादा कंडक्टर आहे तर असं कंपल्सरी नाहीये का त्यामध्ये चार्जेस असणारच आहे, त्यामध्ये चार्जची व्हॅल्यू 0 पण असू शकते. ही त्याची सेकंड प्रॉपर्टी आहे. देन थर्ड वन इज, ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड एखाद्या कंडक्टरमधून बाहेर येणार आहे, बाहेर येत असताना समजा आपण तुम्ही म्हणणार का आता इथे तर सांगितलंय का इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर 0 असते, बरोबर आहे, बट
त्यामध्ये जर समजा आपण गॉस लॉचं फर्स्ट ॲप्लिकेशन बघितलं किंवा सेकंड थर्ड बघितलं, त्यामध्ये तर इलेक्ट्रिक फील्ड आपण निघताना दाखवलेली आहे, तसं नसतं त्यामध्ये. जर समजा आपण गॉस लॉचं ॲप्लिकेशन जरी बघितलेलं असेल तर फॉर एक्झाम्पल त्यामध्ये काय होतं, फर्स्ट ॲप्लिकेशन काय होतं का, असं एक हॉलो कंडक्टर आहे, याच्या सरफेसवर असे चार्जेस प्लेस केलेले आहे, याची इलेक्ट्रिक फील्ड आपण कशी दाखवली होती, सेंटर पासून लांब जाताना, ठीक आहे, अवे फ्रॉम द सेंटर, अशी त्याची इलेक्ट्रिक फील्ड दाखवली होती. आता हे दोन्ही स्टेटमेंट्स एकमेकांच्या ऑपोजिट आहे. इलेक्ट्रिक फील्डमध्ये नाहीये, मग आपण कसे दाखवतोय, इलेक्ट्रिक फील्ड त्यामध्ये नाहीच आहे. जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ती सगळी आउटसाइडला आहे, इनसाइडला काहीच नाहीये, ते इनसाइडला इलेक्ट्रिक फील्ड नाहीये. ओके, सो ही त्याची फर्स्ट प्रॉपर्टी होती. आता थर्ड आपण बघत आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड बाहेर निघत असताना कशी जाणार आहे, आउटसाइड द कंडक्टर, जस्ट आउटसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड त्या सरफेसला परपेंडिक्युलर असते. ही थर्ड प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रिक फील्ड जस्ट आउटसाइड द कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. जे कंडक्टर असणार आहे त्या कंडक्टर मधून जर इलेक्ट्रिक फील्ड बाहेर येत असेल, तशी बाहेरून नाही येत आहे, सॉरी मधून येत नाहीये, सरफेसवर जे चार्जेस असेल किंवा दुसरे जे चार्जेस असणार आहे, मध्ये पण असू शकतात चार्जेस, तर असणारच आहे त्यामध्ये. ही सेकंड प्रॉपर्टी काय सांगते, त्यामध्ये चार्ज नसू पण शकतो, एक पॉसिबिलिटी आहे, पण चार्जेस असतात मोस्टली. तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड जे असणार आहे ते बाहेर निघत असताना, त्याच्या सरफेस पासून बाहेर निघत असताना कंडक्टरला परपेंडिक्युलर असते, नॉर्मली बाहेर येणार आहे, मग त्याची डायरेक्शन वगैरे चेंज होऊ शकते. ही त्याची थर्ड प्रॉपर्टी आहे. परत कन्फ्युजन करून घेऊ नका, पहिलं आणि थर्ड पॉईंट जो आहे यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर झिरोच आहे, फक्त ते बाहेर आउटसाइड द कंडक्टर आहे ना, सरफेसवर चार्जेस असेल तिथून निघत असते, बट निघत असताना कशी निघणार आहे, परपेंडिक्युलर. देन द फोर्थ वन इज रिलेटेड टू द पोटेन्शियल. आता पोटेन्शियल जो असतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनसाइड द कंडक्टर अँड ऑन द सरफेस पर्यंत, इनसाइड आणि सरफेस पर्यंत त्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल सेम असतो, तो चेंज होणार नाहीये. म्हणजे ज्या वेळेस आपण समजा पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघत असतो, काय फॉर्म्युला असतो पोटेन्शियलचा, V इज इक्वल्स टू 1/4πε0 Q/r. ठीक आहे, चार्ज जर सोडून दिलं तर पोटेन्शियल कशावर डिपेंड करत आहे, रेडियसवर. सो जर आपण एखादा कंडक्टर कन्सिडर केलं तर याच्यामध्ये आणि त्याच्या सरफेसवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं असणार आहे, सेम असणार आहे. म्हणून ज्यावेळेस आपण पोटेन्शियल वर्सेस डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्सचा ग्राफ प्लॉट करत असतो, त्यावेळेस तो ग्राफ कसा येणार आहे, ज्यापर्यंत या स्फिअरच्या सेंटर पासून आपण त्याच्या सरफेस पर्यंत येत नाही, त्यापर्यंत पोटेन्शियल कसं राहणार, याचा कॉन्स्टंट राहणार आहे, सेम राहणार आहे. जेवढं r एवढे डिस्टन्सवर असणार आहे तेवढंच असेल. याची रेडियसची व्हॅल्यू पुट करून जे पोटेन्शियल येणार आहे तोच राहणार आहे. पण जसं आपण त्या कंडक्टर पासून लांब जाणार आहे, इनसाइड तर संपलं, आता बाहेर आले, बाहेर जसं लांब जाणार आहे तसं डिस्टन्स इन्क्रीज केल्यानंतर याचा पोटेन्शियल काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. या टाईपचा आपल्याला ग्राफ बघायला भेटत असतो ड्यू टू दिस फोर्थ प्रॉपर्टी. त्याच्यानंतर फिफ्थ आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी मे बी डिफरंट ॲट डिफरंट पोझिशन्स किंवा डिफरंट पॉईंट्स. म्हणजे हा पेन आहे, या पेनवर जर आपण चार्जेस प्लेस करून दिले तर त्याची सरफेस चार्ज डेन्सिटी प्रत्येक पॉईंटवर सेम असेल असं नाही आहे. त्यामध्ये काय होणार आहे, काही जे पॉईंट्स असणार आहे, फॉर एक्झाम्पल जे कर्व पॉईंट्स असतात किंवा कॉर्नर्स असतात, तिथे एरिया रिड्यूस होऊन जात असतो. एरिया जर डिक्रीज झालं, सरफेस चार्ज डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सरफेस चार्ज डेन्सिटीला आपण फॉर्म्युला बघत असतो, सिग्मा इक्वल्स टू Q/A. जर एरिया चेंज झालं, त्यामध्ये चार्ज कॉन्स्टंट आहे, तर सरफेस चार्ज डेन्सिटी ऑब्विसली चेंज होणार आहे. जिथे पॉइंटेड एजेस असतात तिथे एरिया कमी झालेला असतो. एरिया कमी झालेला असेल तर तिथे सिग्माची व्हॅल्यू, सरफेस चार्ज डेन्सिटीची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. ठीक आहे, अशी त्याचे 5 प्रॉपर्टीज आहे. पहिले 3 इलेक्ट्रिक फील्डच्या रिलेटेड. पहिलं काय आहे, त्यामध्ये इनसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार आहे. त्यामध्ये कंडक्टरच्या मध्ये कधी कधी चार्जेस 0 असू शकतात. तिसरं आहे, त्यामध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड आहे कंडक्टरच्या बाहेर निघत असताना सरफेसला परपेंडिक्युलर असेल. चौथी आहे पोटेन्शियलचे रिलेटेड, इनसाइड द कंडक्टर अँड ऑन द सरफेस पोटेन्शियल सेम असतो. देन द लास्ट प्रॉपर्टी का सरफेस चार्ज डेन्सिटी जी असणार आहे ते एखाद्या कंडक्टरसाठी डिफरंट पॉईंटसाठी डिफरंट असू शकते. ठीक आहे, ही त्याची प्रॉपर्टीज झाली. आता आपण हा जो कंडक्टर्स अँड इन्सुलेटर आहे त्यामधला जो डिफरन्स आहे, का बरं असं एक कंडक्टर आहे आणि दुसरं इन्सुलेटर आहे, त्याला समजण्यासाठी आपण याच्या रूट कॉजकडे जाऊया. म्हणजे एक्झॅक्टली काय होत असतो त्यामध्ये.
जर आपण समजा ॲटॉमिक स्ट्रक्चर जर बघितलं, ॲटमच्या मध्ये काय काय असणार आहे त्याच्यावर जर फोकस केलं तर एखादा सॉलिड मटेरियल जर असेल, आपण सॉलिडचं एक्झाम्पल घेऊया इथे. सॉलिड मटेरियल जर आपण कन्सिडर केलं तर त्यामध्ये काय असणार आहे, एकदम बेसिक स्ट्रक्चर आहे बरं का. कोणतंही मटेरियल असेल त्याला आपण काही पार्ट्समध्ये डिवाइड केलं. स्मॉलेस्ट जो पार्ट असतो त्याला आपण ॲटम म्हणत असतो. ॲटममध्ये काय असणार आहे, सेंटरला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहे, सराउंडिंगमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. कंडक्टरच्या केसमध्ये काय असतो, जे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, ऑर्बिट म्हणत आहे मी ते, न्यूक्लियस सराउंडिंगमध्ये इलेक्ट्रॉन्स असे गोल 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 फिरत आहे 3 डायमेन्शनली असे. तर त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात व्हॅलेन्स शेलमध्ये, ते कंडक्टरच्या केसमध्ये ॲटमला तो जो न्यूक्लियस असणार आहे, न्यूक्लियस त्याला अट्रॅक्ट करून ठेवत आहे. तर ते जे इलेक्ट्रॉन्स असतात ते लूजली बाउंड असतात. ठीक आहे, थोडीशी काहीतरी एनर्जी भेटली म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरवर जरी आले ते 0 केल्विनच्या वर थोडं जरी टेम्परेचर झालं, 0 केल्विन म्हणजे खूप कमी टेम्परेचर आहे, त्याच्या पुढे जरी थोडंफार टेम्परेचर झालं तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स त्या ॲटमला सोडून जात असतो. ठीक आहे, तर सोडून गेल्यानंतर कोणते इलेक्ट्रॉन्स फक्त आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणार आहे. तर सोडून गेल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनला किंवा त्या चार्जला फ्री चार्ज म्हणायचं आहे. काय म्हणायचं त्याला, फ्री चार्ज. म्हणजे हे जे कंडक्टर्स असतात त्या कंडक्टर्समध्ये फ्री चार्जेस असतात. फ्री चार्ज, फ्री चार्ज. जो इलेक्ट्रॉन ॲटमला सोडून गेलेले त्याला आपण फ्री चार्ज म्हणू शकतो. त्यानंतर जो राहिलेला पार्ट आहे, जो ॲटममध्ये राहिलेला जो पार्ट असणार आहे, न्यूक्लियस आणि बाकीचे इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण म्हणू बाउंड चार्ज. तर यामध्ये दुसरं पार्ट असणार आहे बाउंड चार्जेस किंवा बाउंड चार्ज म्हणू सिम्पली त्याला, बाउंड चार्ज. तर कंडक्टरच्या केसमध्ये काय होणार आहे, कंडक्टर्समध्ये जे ॲटम्स असतात ते ॲटम्सची प्रॉपर्टी अशी आहे का त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स लूजली कपल्ड आहे, थोडी एनर्जी भेटली तर ते त्याला सोडून जात आहे. म्हणजे कंडक्टरच्या केसमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री चार्जेस अवेलेबल आहे, लार्ज नंबर ऑफ फ्री चार्जेस अवेलेबल आहे. पण इन्सुलेटरच्या केसमध्ये तसं नाही आहे. इन्सुलेटरच्या केसमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स त्या ॲटमला खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्ट त्याला अटॅच्ड असतात, त्याला डिटॅच करणं सोपं नाही आहे. सो इन्सुलेटरच्या केसमध्ये जे नंबर ऑफ फ्री चार्जेस आहे, जे फ्री झालेले सोडून गेलेले इलेक्ट्रॉन्स आहे किंवा चार्जेस आहे ते खूप कमी असतात. म्हणून इन्सुलेटरमध्ये चार्जेस फ्लो करण्यासाठी, म्हणजे करंट कधी फ्लो होणार आहे एखाद्या कंडक्टरमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण पेनचा एक्झाम्पल घेत आहे. या पेनला बॅटरीला जर जोडलं किंवा एखाद्या सप्लायला जोडलं तर याच्यामधून करंट कधी फ्लो होणार आहे, ज्यावेळेस यामध्ये चार्जेस असणार आहे. करंटचा आपण बेसिक फॉर्म्युला बघत असतो. करंट I इज इक्वल्स टू काय असतो, चार्ज पर युनिट टाइम, आणि मोर स्पेसिफिकली आपण त्याला काय म्हणत असतो, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, आपण त्याला करंट म्हणत असतो. जर चार्जेस नाही आहे फ्लो होण्यासाठी तर करंट किती असणार आहे त्यामध्ये, 0. म्हणून कंडक्टरच्या केसमध्ये जे फ्री चार्जेस असतात, जे इलेक्ट्रॉन्स असतात ते लार्ज नंबरमध्ये अवेलेबल असतात. म्हणून सप्लायला जोडल्यानंतर त्यामध्ये करंट फ्लो होणार आहे. बट इन्सुलेटरच्या केसमध्ये फ्री चार्जेसच नाही आहे, इलेक्ट्रॉन्स ॲटमला अटॅच होऊन बसलेले आहे. म्हणून त्या केसमध्ये त्याला सप्लायला जरी जोडलं तरीसुद्धा त्यामध्ये करंट फ्लो होत नाही. हा त्याचा एक मेन रिझन आहे. जो राहिलेला पार्ट असतो, ॲटममधून इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर जो पार्ट राहतोय त्याला आपण काय म्हणत असतो, बाउंड चार्ज म्हणत असतो. तर कंडक्टरमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री चार्जेस आहे, इन्सुलेटरमध्ये फ्री चार्जेस अवेलेबल नाही आहे. आता त्यामध्ये जर समजा मी कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल एक मेटल आहे, असं मेटलनी बनलेलं पेन आहे. तर हा पेन जर मी असा हाताने धरतोय, मेटॅलिक पेन जर असेल, हाताने धरल्यानंतर मला शॉक का बरं बसत नाही आहे. आणि तो जर पेन मी समजा मेटलनी बनलेलं आहे आणि एखादा इलेक्ट्रिक सप्लाय आहे, बोर्ड आहे, त्याच्यामध्ये असं टाकून दिल्यानंतर लगेच मला मेटल असेल तर काय बसणार आहे, शॉक बसणार आहे. असं का बरं होतंय, त्यामध्ये ज्यावेळेस तो मोकळ सोडलेला आहे तरीसुद्धा फ्री चार्जेस आहे, त्याला सप्लायला जोडलं तरच शॉक का बरं बसतोय. सिम्पल रिझन आहे, जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स त्या कंडक्टरमध्ये रँडम डायरेक्शनमध्ये असतात. म्हणजे कसं, समजा आपण इथे कंडक्टर कन्सिडर केलं तर कंडक्टरमध्ये काय असणार आहे, असे बाउंड चार्जेस असणार आहे. बाउंड चार्जेस आहे, व्यवस्थित समजून घ्या, बाउंड चार्जेस आहे. बाउंड चार्जेस म्हणजे कोणते, जो जो ॲटमला सोडून गेले तो फ्री आहे, जो राहिलेला पार्ट असेल, जो कोर मटेरियल असणार आहे, न्यूक्लियस आणि बाकीचे इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण बाउंड चार्ज म्हणू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर इथे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते असे फ्री झालेले, फॉर एक्झाम्पल दीज आर दी फ्री इलेक्ट्रॉन्स. बट हे फ्री झालेले इलेक्ट्रॉन्सला डायरेक्शन नाही आहे.
डायरेक्शन नाहीये, ते रॅन्डम डायरेक्शनमध्ये कुठे पण जात आहे. म्हणजे कसं, असं स्ट्रेट लाईन पाथ असतो, असं स्ट्रेट लाईन पाथमध्ये ते इकडे गेले, ते त्यांना जे वॉल्स असणार आहे, जसं एखादा गॅस मॉलिक्यूल असेल सेम तशी सिच्युएशन. कधी तो इकडे जाणार आहे, असं सरळ निघून जाणार आहे, त्यानंतर इथे परत दुसरं काहीतरी आलं, इकडे जाणार आहे, परत इथे ॲटम आलं, बाउंड चार्ज आलं किंवा ॲटम आलं, परत इकडे रिफ्लेक्ट होणार आहे, आणि ते त्यांचा पाथ कंटिन्युअसली रॅन्डम डायरेक्शनमध्ये असेल. ज्यावेळेस आपण याला सप्लायला जोडत असतो, समजा याला असं एक बॅटरीला कनेक्ट करून दिलं, बॅटरीला कनेक्ट केल्यानंतर काय होणार आहे, त्याला एक टाईपची इलेक्ट्रिक फील्ड भेटणार, आणि ते इलेक्ट्रिक फील्डमुळे त्यांना एक डायरेक्शन भेटली. रॅन्डमली इकडे तिकडे जाण्यापेक्षा ते काय करणार आहे, एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जाणार आहे. दीज फ्री चार्जेस और इलेक्ट्रॉन्स विल मूव्ह अवे फ्रॉम द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ज्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ते फ्लो करायची सुरुवात करणार आहे. समजलं का? म्हणजे आपण असं म्हणत असतो का बॅटरीला जोडल्यानंतर करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो करत आहे, बट त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असणार आहे ते कसे फ्लो करणार आहे, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. इलेक्ट्रिक फील्ड ज्या डायरेक्शनमध्ये असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो करत असतात. ठीक आहे, तर कारण की काय आहे, त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज असेल तर अपोजिट डायरेक्शनमध्ये असतो. तर इलेक्ट्रॉनला एक टाईपची फील्ड जर भेटली तर त्या फील्डचं यूज करून ते एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जाणार. आता डायरेक्शनमध्ये जात असताना सुद्धा काय होणार आहे, इलेक्ट्रॉन असं रॅन्डमली चाललं होतं, असं इलेक्ट्रिक फील्ड अशी इकडून आली, इलेक्ट्रिक फील्ड या साईडने इलेक्ट्रॉन इकडे चाललं होतं. इलेक्ट्रिक फील्ड भेटल्यानंतर काय होणार आहे, तो असं डायरेक्टली त्याची डायरेक्शन सोडून देणार, जो ओरिजिनल डायरेक्शनमध्ये चाललं होतं रॅन्डमली तो त्याला सोडून देणार, आणि इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट जी डायरेक्शन असणार आहे त्यामध्ये जाणार. इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट म्हणजे काय, इकडून इलेक्ट्रिक फील्ड होती ते इकडे जाणार. तो आता इकडे जात असताना काय होणार, फॉर एक्झाम्पल तिथे एक कारचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक स्ट्रेट लाईनमध्ये कार 200 km/h या स्पीडने चालली आहे, खूप जास्त स्पीड आहे. त्या स्पीडने जर त्या कारला टर्न घ्यायचा असेल, एक सडन लेफ्ट टर्न घ्यायचा असेल, तर त्या ड्रायव्हरने जर समजा स्टेअरिंग असं जोरात फिरवली तर कारचा जो मागचा जो पार्ट असणार आहे, जे दोन्ही टायर्स असणार आहे ते स्किड करणार आहे. अशी त्या कार रेसिंगमध्ये त्याला ड्रिफ्टिंग म्हणतात. काय म्हणतात? ड्रिफ्टिंग. तर ड्रिफ्टिंग त्या कारच्या केसमध्ये होत आहे. सेम इलेक्ट्रॉन असं रॅन्डमली काहीतरी डायरेक्शनला चाललं होतं, आणि त्याला काय होणार आहे, एक टाईपची फील्ड भेटल्यानंतर तो त्या डायरेक्शनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फील्ड. तर हे जात असताना त्याचं स्पीड खूप जास्त होतं, म्हणून तो काय करणार आहे, ड्रिफ्ट होणार आहे थोडंसं. जो मधलं पार्ट असणार आहे इलेक्ट्रिक फील्डचा आणि ज्या डायरेक्शनमध्ये चाललं होतं त्या दोघांच्या मधून तो थोड्या टायमिंगसाठी थांबणार आहे, मग तो पुढे जाणार आहे. दिस इज नोन ॲज ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, खूप जास्त डिटेलमध्ये झालं, आपल्याला बस एवढं समजून घ्यायचं आहे फक्त का जे कंडक्टर्स असणार आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहे, म्हणून बॅटरीला जोडल्यानंतर करंट फ्लो करणार आहे. अगोदर बॅटरीला जोडलेलं नसेल तर रॅन्डम डायरेक्शन आहे, म्हणून त्यामध्ये करंट 0 असतो. ज्यावेळेस त्याला सप्लायला जोडलं जाणार आहे करंट फ्लो करणार आहे, इन्सुलेटरमध्ये फ्लो होणार नाही. आता यामध्ये आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे, दॅट इज डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक मटेरियल काय असतो ते व्यवस्थित समजून घेऊया आता. तर बेसिकली हे कंडक्टरची प्रॉपर्टी, हे सगळं कंडक्टरच्या रिलेटेड झालं आतापर्यंत. आता आपल्याला इन्सुलेटरच्या रिलेटेड बघायचं आहे. म्हणजे इन्सुलेटरच्या केसमध्ये काय होत असतो, लिहायचं असेल तर हे स्क्रीन पॉज करून लिहून टाका, इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, बोर्डच्या बुकमध्ये पण ते लिहिलं आहे असं, पण इथे थोडंसं मी वर्डिंग्समध्ये चेंज करून घेतलंय, सो हे लिहिलं तर बेटर असणार आहे. ओके, ठीक आहे. आता आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल काय असतो ते बघूया. डायइलेक्ट्रिक बेसिकली जो इन्सुलेटेड मटेरियल असणार आहे त्यामध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स कन्सिडर करू शकतो. वूड आहे, प्लास्टिक, रबर, सिरॅमिक किंवा ग्लास वगैरे जे असणार आहे त्याला आपण इन्सुलेटर मटेरियल म्हणू शकतो. पण त्यामध्ये एक स्पेशल कॅटेगरी असते, दॅट इज डायइलेक्ट्रिक मटेरियल. डायइलेक्ट्रिक. बरं, आता हा डायइलेक्ट्रिक काय असतो, डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटर्स. दीज आर दी इन्सुलेटर्स. सिम्पली काय असणार आहे ते, इन्सुलेटर्स विच हॅज प्रॉपर्टी टू स्टोर द इलेक्ट्रिकल एनर्जी. टू स्टोर द इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, सो असे काही इन्सुलेटर्स का ज्याच्यामध्ये अशी एक प्रॉपर्टी असेल का ते इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करू शकतात. आपल्याला एक पॉईंट पर्यंत जायचं आहे बघा, कॅपॅसिटर पर्यंत जायचं आहे. कॅपॅसिटर पर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे मध्ये काही टर्म्स समजून घ्यावं लागेल. डायइलेक्ट्रिक हा त्यापैकी पहिलं पॉईंट आहे. डायइलेक्ट्रिक काय आहे, दीज आर दी इन्सुलेटर्स. काय आहे ते, इन्सुलेटर.
आणि त्या इन्सुलेटरची प्रॉपर्टी काय आहे, इट कॅन स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कधी स्टोअर होणार आहे, ज्यावेळेस ते चार्जेस स्टोअर करणार आहे. सो चार्जेस स्टोअर करायची जी ॲबिलिटी असते ज्या मटेरियलमध्ये असेल त्याला काय म्हणायचं आहे, डायइलेक्ट्रिक मटेरियल. आता हा जो डायइलेक्ट्रिक मटेरियल असतो त्याला आपण दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू शकतो. बोर्ड एक्झामसाठी हा डिफरन्स इम्पॉर्टंट असेल. कोणतं आहे, दोन कॅटेगरीज कोणते कोणते आहे पहिलं बघा बरं का. त्यामध्ये पहिलं असणार आहे पोलर डायइलेक्ट्रिक, पोलर मॉलिक्युल्स म्हणू आपण, पोलर मॉलिक्युल्स. आणि दुसरं असणार आहे नॉन पोलर मॉलिक्युल्स. द सेकंड विल बी नॉन पोलर मॉलिक्युल्स. ठीक आहे. डेफिनेशन वगैरे जे असणार आहे ते बुकमध्ये दिलेले असतात, त्यामधून सिंपल आहे. इथे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर डायरेक्टली तुम्हाला पाठ पण होऊन जाणार आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे का यामध्ये पोलर आणि नॉन पोलर. बेसिकली पोलरमध्ये दोन पोल्स फॉर्म झाले पाहिजेत, जसे एखाद्या मॅग्नेटमध्ये असतो, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. आणि नॉन पोलरमध्ये दोन पोल्स फॉर्म नाही होणार आहे, ते एकमेकांवरच राहून जाणार आहे. सो आता इथे त्याच्यासाठी आपल्याला सेंटर ऑफ मासचा कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. सेंटर ऑफ मास काय असतो, फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, या पेनमध्ये असं एक पॉईंट आहे का, त्या पॉईंटला जर समजा मी असं फोर्स अप्लाय केला, सॉरी दोन पॉईंट्सला मी असं धरून ठेवलंय, दोन पॉईंट्सला मी धरून ठेवत असताना त्यामध्ये हे सगळे जे याच्यामध्ये ॲटम्स अँड मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे ते सगळ्यांचा एक सेंटर आहे का, त्यामध्ये सगळे जे मोमेंट्स आहे m×r चा जो प्रोडक्ट आहे ती 0 येणार आहे. ठीक आहे. किंवा आपण त्याला असं म्हणत असतो द पॉईंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. सो याला जर मी बॅलेन्स करायचं ठरवलं, असं मी याला बॅलेन्स करू शकतो. इथे या पॉईंटला जर समजा कन्सिडर केलं तर इथे त्याला आपण बॅलेन्स करू शकतो. असं बॅलेन्स झालेलं आहे. तर हा काय झालं, त्याचा सेंटर ऑफ मास झालं. द पॉईंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तर त्याच्यासाठी त्यामध्ये कॉन्सेप्ट असतो खूप सारं मोठं, त्यामध्ये एकदम सिंपल समजून घ्या का त्या ऑब्जेक्टचा जो सेंटर असेल त्याला सेंटर ऑफ मास म्हणायचं आहे, एकदम इझी वर्ड्समध्ये जर सांगितलं तर. आता आपण परत ॲटॉमिक स्ट्रक्चरकडे येऊया. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये काय असतो का, असं एक सिंपल ॲटम आहे. ॲटममध्ये काय होणार, सेंटरला न्यूक्लियस आहे का, ज्यामध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आहे. न्यूट्रॉन्सला सोडून द्या, फक्त प्रोटॉन्स आहे. प्रोटॉन म्हणजे काय, त्यांच्यावर कोणतं चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर त्या न्यूक्लियसमध्ये जेवढे पण पॉझिटिव्ह चार्जेस आहे त्यांचा जो सेंटर ऑफ मास असेल, त्याला सिम्पली म्हणायचं सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. काय झालं, तो सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. त्यानंतर सराउंडिंगमध्ये लार्ज स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. इलेक्ट्रॉन्स असे रिव्हॉल्व करत आहे 3 डायमेन्शनली. ठीक आहे. आता ते रिव्हॉल्व करत असताना जेवढे पण इलेक्ट्रॉन्स आहे, निगेटिव्ह चार्जेस आहे, ते सगळे निगेटिव्ह चार्जेसचा जर आपण समजा त्यांना स्टॉप केलं, असं स्टॉप करून काय केलं, त्यांचं सेंटर फाइंड आउट केलं. सेंटर फाइंड आउट केलं एक एक्झाम्पलसाठी. तर तो झालं सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. तर इथे प्रोटॉनचा सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आहे, इलेक्ट्रॉनचा सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस आहे. तर हे जर दोन सेंटर्स एकमेकांपासून सेपरेट आउट असेल, ते एकमेकांवर कोइन्साइड करत नसेल, तर त्याला म्हणायचं आहे पोलर मॉलिक्यूल. कारण की दोन्ही पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय झालेले, सेपरेट झालेले, दोन पोल्स फॉर्म झालेले, म्हणून त्याला काय म्हणायचं, पोलर मॉलिक्यूल. इफ द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज does not coincide on the center of mass of negative charge, these molecules are known as polar molecules. Again definition बघा, the molecules in which, जे मी सांगतोय तेवढं जर लक्षात राहिलं तुमचं सफिशियंट आहे. The molecules in which the center of mass of positive charge does not coincide on the center of mass of negative charge is known as polar molecule. ठीक आहे. आणि नॉन पोलर मध्ये काय होणार, the molecules in which center of mass of positive charge coincides on the center of mass of negative charge is known as non-polar. तिथे दोन पोल्सच नाही फॉर्म झाले, ते एकमेकांवर कोइन्साइड झालेले, त्याला म्हणायचं मग नॉन पोलर. हे कशामुळे असतो, ड्यू टू द सिमेट्रिक शेप. नॉन पोलर कशामुळे असणार आहे, सिमेट्रिक शेप ऑफ मॉलिक्युल्स असेल तर त्या केसमध्ये असेल, आणि पोलरमध्ये काय असणार आहे, असिमेट्रिक शेप, एक पर्टिक्युलर शेप नाहीये. फॉर एक्झाम्पल याचे जे एक्झाम्पल्स असणार आहे, कोणते कोणते एक्झाम्पल्स आहे, जर आपण पोलर मॉलिक्युल्स कन्सिडर केले, त्यामध्ये वॉटर आहे, त्याच्यानंतर अल्कोहोल आहे, त्यानंतर HCl आहे, या टाईपचे जे मॉलिक्युल्स असणार आहे
त्याला आपण पोलर मॉलिक्यूल कन्सिडर करू शकतो. त्यामध्ये नॉन पोलरमध्ये काय, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, त्यानंतर बेन्झिन आहे, बेन्झिन. तर हे सगळे मटेरियल जे आहे ते काय आहे, नॉन पोलर. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. सीईटी मध्ये थेरॉटिकल क्वेश्चन्स जे असतात त्यामध्ये पोलर आणि नॉन पोलर खाली 4 ऑप्शन्समध्ये काही मटेरियल्स दिलेले असतात. तर त्या मटेरियल्समध्ये कोणतं पोलर आहे आणि कोणतं नॉन पोलर आहे असं आपल्याला विचारलेलं असतो. आता पोलर जो असणार आहे, समजा वॉटरचं एक्झाम्पल कन्सिडर केलं तर त्यामध्ये काय असणार आहे, असे 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहे. फॉर एक्झाम्पल दीज आर दी 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स. आणि जो हायड्रोजन असणार आहे तो हायड्रोजन बरोबर, फॉर एक्झाम्पल इथे हायड्रोजन आपण कन्सिडर केलं, एवढं पार्ट सोडून दिला असं. सो इथे हायड्रोजन आहे आणि इकडे 2 ऑक्सिजन आहे. तर इथे जो अँगल बनत असतो नियरली 105 डिग्री असतो, 105 डिग्री. तर त्याच्यामुळे ही जे 2 याचे सेंटर्स असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जचा, ते सेपरेट आउट असणार आहे. बट या नॉन पोलरच्या केसमध्ये काय होणार, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आपण कन्सिडर केलं तर जर समजा निगेटिव्ह चार्जेस जे असणार आहे, समजा हे निगेटिव्ह चार्जेस आहे, त्या निगेटिव्ह चार्जेसचा सेंटर इथे आहे आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह चार्ज पण कुठे आहे, तिथेच आहे. म्हणून इथे जो हायड्रोजन असणार आहे H2 त्या केसमध्ये त्याला काय म्हणायचं आहे, नॉन पोलर. तिथे 2 पोल्स फॉर्म झालेले नाहीये. ओके, असे 2 डिफरंट टाईपचे मॉलिक्युल्स असतात. त्याची डेफिनेशन्स अँड त्यांची एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. याचा डायपोल मोमेंट, पोलरचा डायपोल मोमेंट नॉन झिरो असतो, काहीतरी व्हॅल्यू असते. याची नियरली डायपोल मोमेंट दॅट इज Q × 2L ची व्हॅल्यू नियरली 10⁻³ किलोमीटरच्या जवळपास असते. आणि यामध्ये डायपोल मोमेंट किती असते, डायरेक्टली 0. डायपोल मोमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ॲटम और इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल यामध्ये 0 असणार आहे, यामध्ये नॉन झिरो नियरली 10⁻³ असणार आहे. तर एवढे डिफरन्सचे पॉईंट्स, त्याचे डेफिनेशन्स, त्यानंतर एक्झाम्पल्स, आणि एकामध्ये डायपोल मोमेंट 0 आहे, दुसऱ्यामध्ये नॉन झिरो आहे, एवढं जरी लक्षात राहिलं सफिशियंट आहे. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. सो our next point is polarization of non-polar dielectric in external electric field. म्हणजे आपण पोलर घेतलं किंवा नॉन पोलर दोघांमध्ये सेम असणार आहे. काय काय असेल बघा, 1 बाय 1. जर आपण नॉन पोलर मॉलिक्यूल बघितलं तर त्या केसमध्ये काय होणार, समजा जो मटेरियल असणार आहे त्या मटेरियलमध्ये जे सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहे ते एकमेकांवर असे असणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसे पण असू शकतात. तर ज्यावेळेस आपण एक सिंगल मॉलिक्यूलचं बघणार आहे त्याचं डायपोल मोमेंट किती आहे, डायपोल मोमेंट म्हणजे Q × 2L हा किती आहे, 0 आहे. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड 0 असणार आहे त्यावेळेस याचा जो डायपोल मोमेंट आहे, नेट डायपोल मोमेंट इज इक्वल्स टू किती आहे, 0 आहे, कारण की त्यामध्ये नाहीच आहे. पण ज्यावेळेस आपण याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवणार आहे, समजा या मटेरियलला, या मॉलिक्यूलला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला, आता E ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर काय होणार आहे, जे पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहे दे ट्राय टू अलाइन देमसेल्व्स अलॉंग द डायरेक्शन ऑफ फील्ड, आणि जे निगेटिव्ह चार्जेस असणार आहे दॅट विल अलाइन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फील्ड, म्हणजे ते सेपरेट नाही झालेले. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये जे दोघांचे सेंटर्स असणार आहे ते दोघांचे सेंटर्स एकमेकांपासून असे सेपरेट झालेले नाहीये, सेपरेट झालेले नाहीये. म्हणजे हा पेन आहे त्यामध्ये समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे, हे सेपरेट असे होत आहे, बट असे नाहीये. रियालिटीमध्ये काय होणार आहे, तिथे एक रबर बँडचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. एक रबर आहे, रबर बँड, त्या रबर बँडमध्ये समजा आपण कन्सिडर केलं, असं त्याला स्ट्रेच केलं. स्ट्रेच केल्यानंतर किती जरी आपण स्ट्रेच केलं एक लिमिटपर्यंत, बरं का, स्ट्रेच केल्यानंतर काय होतंय, त्यामध्ये एक साईडला समजा पॉझिटिव्ह चार्जेस आहे, दुसऱ्या साईडला निगेटिव्ह चार्जेस आहे, बट स्टील इट इज द पार्ट ऑफ दॅट ॲटम. पूर्ण एक होल तो रबर बँडच आहे, फक्त ते एकमेकांपासून सेपरेट झालंय. सिमिलरली जे मॉलिक्युल्स असणार आहे ते मॉलिक्युल सेम राहणार आहे, फक्त त्यामध्ये काय होणार आहे, दोघांचे जे सेंटर्स म्हणता येईल किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहे ते कसे अलाइन होणार आहे, अलाइनमेंट म्हणू शकतो आपण त्याला. कसे अलाइन होणार आहे, या डायरेक्शनमध्ये जर समजा इलेक्ट्रिक फील्ड असेल तर जे पॉझिटिव्ह चार्जेस असणार आहे ते अलॉंग द डायरेक्शन ऑफ फील्ड अलाइन होणार, आणि जे निगेटिव्ह चार्जेस असणार आहे ते अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फील्ड असे अलाइन होणार आहे. आता बघा, आता या टाईपचं म्हणजे ते मॉलिक्युल्स आहे, जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर होतं तो आहे, फक्त काय झालेलं आहे त्यांची अलाइनमेंट अशी झालेली का निगेटिव्ह चार्जेस
अपोजिट डायरेक्शनला गेले आणि पॉझिटिव्ह चार्जेस अलॉंग द डायरेक्शन ऑफ फील्ड गेले. म्हणजे इकडे सगळे निगेटिव्ह चार्जेस आहे, इकडे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आहे. सो दिस प्रोसेस इज नोन ॲज पोलरायझेशन. म्हणजे अगोदर त्यामध्ये पोल्स नाहीये, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस एकमेकांपासून सेपरेट आउट नाहीये, पण आता पोल्स फॉर्म झालेले. एक साईडला सगळे निगेटिव्ह चार्जेस आले म्हणजे निगेटिव्ह पोल झालं, एक साईडला सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आले म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह पोल झालं. आता याचा जो नेट डायपोल मोमेंट आहे, नेट डायपोल मोमेंट विल नॉट बी इक्वल्स टू झिरो, नॉन झिरो येणार आहे. सगळे आता डायपोल्स फॉर्म झाले ना. पोलरायझेशनच्या प्रोसेसमध्ये, पोलरायझेशन म्हणजे काय, पोल्स तिथे येणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असे सेपरेट आउट होणार आहे. तर या प्रोसेसमध्ये ते मॉलिक्यूल मध्येच आहे, फक्त ते काय झाले, अलाइन झालेले एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये. असे अलाइन झाले का सगळे एक साईडला निगेटिव्ह दुसऱ्या साईडला पॉझिटिव्ह आलेले. आता सेम पोलरायझेशन ऑफ नॉन पोलर होतं, आता पोलरचं काय असणार आहे, पोलरच्या केसमध्ये डायरेक्टली पोलरायझेशन ऑफ पोलर मॉलिक्युल्स इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. आता पोलर मॉलिक्युल्समध्ये काय होणार, व्यवस्थित बघा बरं का. आता इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी झिरो आहे, इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू झिरो आहे, त्या केसमध्ये काय होणार, जे या पोलरमध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस सेपरेट आहे, असे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय आहे, असे सेपरेट आउट आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे सिम्पली सेपरेट आउट आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. त्यांची डायपोल मोमेंट आहे, प्रत्येक मॉलिक्यूलची डायपोल मोमेंट आहे त्यामध्ये. स्टील द नेट डायपोल मोमेंट इज झिरो. तरी पण किती आहे, झिरो. आता बघा याच्यामध्ये आपल्याला दोन फील्ड्स किंवा दोन एनर्जीज बघायची. पहिले आपण थर्मल एनर्जीचं बघू. थर्मल एनर्जी काय काम करत आहे. म्हणजे जर समजा इलेक्ट्रिक फील्ड नाहीये त्यावेळेस काय होत आहे, त्या टायमिंगला काय होणार आहे. तर ज्यावेळेस समजा इलेक्ट्रिक फील्ड झिरो आहे त्या केसमध्ये डायपोल मोमेंटची काहीतरी व्हॅल्यू भेटायला पाहिजे, कारण की पोलर आहे, दोन पोल सेपरेट झालेले. इच इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल जो असणार आहे त्याची डायपोल मोमेंट नियरली 10⁻³ आहे, 10⁻³ कुलॉम मीटर नियरली काहीतरी आहे. तरी सुद्धा त्यांची डायपोल मोमेंट झिरो आहे. का बरं झिरो आहे, त्याचं रिझन आहे बघा. आता जर समजा आपण दोन मॉलिक्युल्सवर इथे फोकस केला, कोणतं इथे बघा. आता डायपोल मोमेंटची डायरेक्शन कुठून कुठे असते, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, आणि इथे कुठे असणार आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. हे दोन सेम मॉलिक्युल्स आहे, पोलर आपण कन्सिडर केलं, दोन वॉटर मॉलिक्यूल आहे असं कन्सिडर केलं. एकाची डायपोल मोमेंट लेफ्ट साईडला आहे, दुसऱ्याची डायपोल मोमेंट राईट साईडला आहे. एक लेफ्ट आहे, दुसरं राईट आहे. म्हणजे या पेनला जर मी समजा दोन अपोजिट डायरेक्शनमध्ये असं स्ट्रेच करत असताना जर फोर्स सेम असेल तर हा जागेवरून हलणार आहे का, नाही. कारण की नेट फोर्स किती झालं, झिरो. दोन इक्वल अँड अपोजिट वेक्टर्स आहे, त्या केसमध्ये नेट इफेक्ट दोघांचा किती असतो, झिरो. याच्यामध्ये सुद्धा तसं होत आहे का जे लेफ्ट आणि राईट साईडला डायपोल मोमेंट्स आहे दोघांची व्हॅल्यू सेम आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे, नेट किती आलं मग, झिरो. सिमिलरली एकाची डायपोल मोमेंट अपवर्ड डायरेक्शनला आहे, दुसऱ्याची डाऊनवर्डला आहे, दोघांची ॲडिशन केलीत किती येणार आहे, झिरो. म्हणजे पूर्ण मॉलिक्युल्स जे आहे त्या मटेरियलमध्ये सगळ्यांची डायपोल मोमेंटची ॲडिशन केली ती किती येणार आहे, झिरो येणार आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे त्या केसमध्ये डायपोल मोमेंट किती येत आहे, झिरो. त्याचं रिझन काय आहे का त्यामध्ये थर्मल एनर्जीमुळे काय होत आहे का जे सॉलिडमध्ये ॲटम्स असतात जेवढं जास्त त्याला हीट करणार आपण तेवढं मॉलिक्युलचा व्हायब्रेशनचा स्पीड इन्क्रीज होत असतो. हा जर स्पीड इन्क्रीज झालं, ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झाली, जोरात असं व्हायब्रेट करत आहे, त्या केसमध्ये जे डायपोल मोमेंट आहे ते रँडमाइज होणार आहे. म्हणजे हा जो थर्मल एनर्जी आहे इट रँडमाइज द मोशन ऑफ मॉलिक्यूल. जे मॉलिक्यूलचं मोशन आहे त्याला रँडमाइज करत आहे, म्हणून त्यामध्ये नेट डायपोल मोमेंट किती येणार आहे, झिरो येणार आहे. बट जर समजा त्याला आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आता नॉन झिरो आहे, त्या केसमध्ये काय होणार आहे, जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे इट विल अलाइन अलॉंग द डायरेक्शन ऑफ फील्ड, आणि जे निगेटिव्ह असणार आहे ते अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फील्ड अलाइन होणार आहे. म्हणजे जी दुसरी एनर्जी आहे कोणती, इलेक्ट्रिक एनर्जी काय काम करणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी त्यांना अलाइन करायचं काम करणार आहे. अलाइनमेंट ऑफ द डायपोल मोमेंटचं काम कोण करणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे हे पण असं नाही आहे का डायरेक्टली सगळे एकच डायरेक्शनमध्ये अलाइन झाले,
त्यामध्ये पण काय होत असतो, ज्याची डायरेक्शन जेवढी असणार, फॉर एक्झाम्पल डायपोल मोमेंट, असं मी पेन जे डायरेक्शनमध्ये निब आहे त्या डायरेक्शनमध्ये डायपोल मोमेंट आहे अशी, समजा एकाची अशी आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड आल्यानंतर काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज इकडे आहे, तर जेवढी आपण इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीज करत जाणार आहे, थोडी इलेक्ट्रिक फील्ड आहे तो इकडे आला, इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीज केली, जेवढं जास्त इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीज करणार आहे तेवढं जास्त तो काय होणार आहे, त्या फील्डमध्ये त्या फील्डच्या डायरेक्शनमध्ये अलाइन होणार आहे. म्हणजे जेवढी स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड असेल तेवढी अलाइनमेंट त्यामध्ये स्ट्रॉंग असणार आहे. अदरवाईज त्यामध्ये जे अलाइनमेंटचा पार्ट असतो ते असं नाही का, समजा इलेक्ट्रिक फील्ड ऑन केले लगेच सगळे अलाइन झाले, ते डिपेंड करत आहे का त्यामध्ये एक्झॅक्टली अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी किती आहे. जेवढी जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी असणार आहे, जेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे तेवढी जास्त अलाइनमेंट होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं, पोलर असेल किंवा नॉन पोलर, पोलर असेल किंवा नॉन पोलर, इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे तर नेट डायपोल मोमेंट 0 आहे. बट ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड भेटणार आहे त्यावेळेस डायपोल मोमेंट, त्यांची नेट डायपोल मोमेंट नॉन झिरो असणार आहे. आणि तो जो पोलरायझेशन आहे, दिस पोलरायझेशन P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. आता जस्ट आपण बघितलं, ते जेवढं जास्त इलेक्ट्रिक फील्ड असेल तेवढं जास्त तो पोलराइज होणार, तेवढं जास्त जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत ते अलाइन होण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इथे प्रोपोर्शनल साइन आहे, तो जर काढायचा असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल, अँड द कॉन्स्टंट इज इन अवर केस इज काय. हा काय आहे, काय, CH आहे. काय म्हणतात त्याला, एक लेटर आहे, ग्रीक लेटर, काय म्हणतात त्याला, आणि काय म्हणता नाही त्याचं नाव आहे काय. तर याला म्हणतात इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. सो आता यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जो पोलरायझेशन असतो, पोलरायझेशन अगेन काय असणार आहे, पोलरायझेशन कॅपिटल P बरं का, तो काय असणार आहे, नेट डायपोल मोमेंट स्मॉल p, नेट डायपोल मोमेंट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. नेट डायपोल मोमेंट डिवाइड बाय व्हॉल्यूमचा जो रेशो असतो त्याला काय म्हणतात, पोलरायझेशन म्हणतात. मॅग्नेटिक मटेरियलच्या केसमध्ये हा खूप जास्त डिटेलमध्ये असतो. आता एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे. काय आहे शॉर्टमध्ये, का जर समजा त्यामध्ये डायपोल मोमेंट जेवढं दिलेलं असणार आहे त्याला डिवाइड बाय व्हॉल्यूम केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, इथे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी भेटणार आहे, पोलरायझेशन भेटणार आहे. अँड दॅट पोलरायझेशन डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रिक फील्ड. आता हा जो इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी असते ते काय आहे, का प्रत्येक मटेरियल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर, फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, 10 न्यूटन पर कुलम एवढी इलेक्ट्रिक फील्ड दिली, 10 न्यूटन पर कुलम एवढी इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्यामध्ये एक कॉपरचा ब्लॉक ठेवलं आणि सेम साईजचं आपण ॲल्युमिनियमचं एक ब्लॉक ठेवलं, ठीक आहे. किंवा इथे डायइलेक्ट्रिक चालू आहे, दुसरं एक्झाम्पल घेऊ, एक आपण दगड असणार आहे किंवा एक प्लास्टिकचं ब्लॉक ठेवलं आणि दुसरं वुडन ब्लॉक ठेवलं, तर दोन्ही पण जे अलाइनमेंट दाखवणार आहे इलेक्ट्रिक फील्डची ते दोन्ही केसेसमध्ये डिफरंट असणार आहे. दोन्ही कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे, कारण की ते मटेरियलवर डिपेंड करत असतो. जी प्रॉपर्टी, मटेरियलची प्रॉपर्टी इलेक्ट्रिक बिहेवियर दाखवत असते, त्या बिहेवियरला दाखवण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी असते इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी, ठीक आहे. बिहेवियर ऑफ द मटेरियल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज नोन ॲज इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी सिम्पली, ठीक आहे. सो एवढं हा पोलर आणि नॉन पोलर मटेरियलच्या केसमध्ये असणार आहे. So our last point for the today's lecture is reduction of electric field due to polarization. म्हणजे पोलरायझेशन जर झालं तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलच्या मध्ये रिड्यूस होत असते. त्याचं रिझन काय आहे ते आपण बघूया. सो जर आपण समजा इथे एक यामध्ये आपण एक डायइलेक्ट्रिक मटेरियल कन्सिडर केलं आणि तो एक इलेक्ट्रिक फील्ड, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड बनवण्यासाठी आपण काय करणार, असे समजा दोन प्लेट्स कन्सिडर केले, दोन प्लेट्स इथे कन्सिडर केले, फर्स्ट अँड सेकंड असे दोन प्लेट्स कन्सिडर केले. याच्यावर सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आहे, ठीक आहे. आणि सिमिलर समोर एक प्लेट आहे का ज्याच्यावर काय आहे, निगेटिव्ह चार्जेस आहे, असे निगेटिव्ह चार्जेस. तर हे काय करणार आहे, एक टाईपची इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म करणार आहे. तर ही जी इथे इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म करत आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी असणार आहे, ठीक आहे. युनिफॉर्म कोणत्याही पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे, सेम असेल. तर याला आपण म्हणू शकतो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, अँड दिस कॅन बी डिनोटेड बाय E0 बार, त्याला आपण E0 बारने दाखवू, ठीक आहे.
तर या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये तसं इथे हे दाखवायची गरज नाही आहे, बट आपण ती कशी फेल फॉर्म झाली त्याला दाखवण्यासाठी आपण इथे 2 प्लेटचं एक्झाम्पल घेऊ शकतो. आणि हा जो पॉईंट आहे हा आपल्याला एक मेन पॉईंट कॅपॅसिटरपर्यंत जाण्यासाठी हेल्पफुल आहे. सो यामध्ये आपण काय करणार, एक टाईपचं डायइलेक्ट्रिक मटेरियल कन्सिडर करणार. कोणतंही असू शकतो, तो पोलर असेल किंवा नॉन पोलर चालून जाणार आहे. कारण की आपण आता जस्ट काय बघितलं, कोणतंही टाईपचं डायइलेक्ट्रिक असेल त्याला जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तिथे पोलरायझेशन होत असते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सेपरेट आउट होत असतात, अलाइन होत असतात. इथे आपण समजा डायइलेक्ट्रिक मटेरियल असं टाकून दिलं, तर इथे हे मटेरियल ऍड केल्यानंतर काय झालं, जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे दीज विल अलाइन अलॉंग द डायरेक्शन ऑफ फील्ड. म्हणजे या डायरेक्शनमध्ये जिथे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे त्यामध्ये सगळे त्याच्या डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आले, अँड द निगेटिव्ह चार्जेस विल अलाइन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड तिकडे आहे तर या डायरेक्शनमध्ये कोणते आले, सगळे निगेटिव्ह चार्जेस आले. ठीक आहे, म्हणजे आता पोलरायझेशनची प्रोसेस कंप्लीट झाली. आता या पोलरायझेशनमुळे काय झालं, इथे डायइलेक्ट्रिक मटेरियल, आता सगळं सोडून द्या बरं का, हे बाहेर काहीच नाही असं कन्सिडर करा का. इथे डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये कोणतं तरी मटेरियल आहे, त्यामध्ये सगळे इकडे पॉझिटिव्ह चार्जेस आहे, इकडे सगळे निगेटिव्ह चार्जेस आहे. आता परत इथे एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार, कोणती का, इकडे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ही इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे या पार्टमध्ये. जिथे डायइलेक्ट्रिक मटेरियल असणार आहे फक्त तेवढ्या रिजनमध्ये, त्याला आपण म्हणू शकतो, इथे जो असणार आहे प्रोड्यूस झालेली त्याला म्हणायचं पोलरायझिंग फील्ड. काय म्हणता येईल त्याला, पोलरायझिंग फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आहे, पण ती इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे, फक्त डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये आहे. आणि ती कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिटमध्ये आहे. समजलं का, म्हणजे इथे इनसाइड द डायइलेक्ट्रिक 2 इलेक्ट्रिक फील्ड आहे. एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे त्याला पोलराइज करण्यासाठी यूज झालेली आहे, आणि दुसरी त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलनी स्वतः बनवलेली आहे जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे इनसाइड द डायइलेक्ट्रिक नेट इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे टोटल इलेक्ट्रिक फील्ड. फर्स्ट थिंग, ही इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर क्वांटिटी असते, म्हणून त्यामध्ये डायरेक्शनचा विचार करावा लागेल आपल्याला. नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक ई बार इज इक्वल्स टू काय असणार आहे, जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे E0 बार. ठीक आहे, त्याच्यामधून आपल्याला पोलरायझिंग फील्ड EP बार सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. दिस विल बी द नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक मटेरियल. म्हणजे जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच्यामधून पोलरायझिंग फील्ड सबट्रॅक्ट करून जी इलेक्ट्रिक फील्ड आलेली आहे, जी व्हॅल्यू भेटणार आहे, दॅट विल बी द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक. म्हणजे कोणतंही डायइलेक्ट्रिक मटेरियल असेल, तो पोलर असेल किंवा नॉन पोलर असेल, त्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर पोलरायझेशनमुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सेपरेट आउट होणार, अलाइन होणार. त्याच्यामुळे दुसरी एक फील्ड फॉर्म होणार, त्याला म्हणायचं पोलरायझिंग फील्ड. दॅट पोलरायझिंग फील्ड इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून जे नेट इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे डायपोलमध्ये त्या मटेरियलमध्ये ती दोघांची सबट्रॅक्शन होऊन भेटणार आहे. कारण की दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. सेम डायरेक्शन असेल तर तिथे ॲडिशन होत असते, बट अपोजिट आहे म्हणून काय होणार, इथे सबट्रॅक्शन होणार. सबट्रॅक्शन होऊन तिथे रिझल्टंट नेट इलेक्ट्रिक फील्ड भेटणार आहे. सो त्यामध्ये जी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे तेवढ्या रिजनमध्ये जिथे डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलेलं आहे तेवढ्या रिजनमध्ये रिड्यूस होत असते. दिस इज सिम्पली द रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. हा असं एक टॉपिक आहे, कॅपॅसिटरमध्ये आपल्याला हा यूज करायचा आहे. ओके, आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. तर लेक्चरमध्ये जेवढे पण पॉईंट्स आपण बघितलेले, होप तुम्हाला ते सगळं समजलेलं असेल. काही जरी डाऊट आलं, काही अडचण असेल, तुम्हाला असं वाटत असेल का काही याच्यामध्ये व्हिडिओज मी जे बनवतोय त्यामध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, काही चेंज झालं पाहिजे, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकतात. मी नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करून घेईल. ठीक आहे, काही डाऊट असेल ते पण विचारा, मी क्लिअर करून घेईल तिथे. त्यानंतर पुढे जे आता लेक्चर्स मी बनवते, अगोदर हिंदीमध्ये होते, आता मराठीमध्ये बनवते. कारण की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, जे महाराष्ट्राचे स्टुडंट्स आहेत त्यांना मराठी खूप जास्त येत असते, त्यांना मराठीमध्ये सांगितलेलं असेल तर ते लवकर लक्षात येईल. या हिशोबाने मी हिंदीमधून मराठीकडे शिफ्ट केलं आहे. सो जर तुम्हाला हा आवडला असेल, तर माझं काम आवडत असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याच्यामध्ये मला नक्कीच काहीतरी फायदा होईल, मला काहीतरी मोटिवेशन भेटेल आणि मी अजून याच्यामध्ये काम करणार आहे. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. थँक्यू सो मच.